काल रात्रीच्या त्या ऑनलाईन चॅटनंतर कबीर आणि अनया या दोघांच्याही मनातील प्रेमाची भावना एका अत्यंत वेगळ्या, मादक आणि धुंद पातळीवर पोहोचली होती. अनयाला पूर्णपणे माहिती होतं की तिचा हा कडक, शिस्तप्रिय, हुकुमशाही गाजवणारा आणि स्वतःच्या इगोला जपवणारा एम.डी. कबीर राज्याध्यक्षच ऑनलाईन जगातला तो हळवा कवी काव्य आहे. त्यामुळे ती त्याची अशी खोडकरपणे फिरकी घेत होती आणि त्याच्या या पजेसिव्ह, जळणाऱ्या अवताराचा मनापासून आनंद घेत होती. दुसऱ्या बाजूला कबीरला अजूनही वाटत होतं की त्याची ही खरी ओळख अनयापासून 100% लपलेली आहे. त्याला वाटत होतं की अनया खऱ्या आयुष्यामध्ये त्याच्या कडक स्वभावाला घाबरते आणि ऑनलाईन जगामध्ये काव्यावर प्रेम करते. या गोड आणि अथांग लपंडावामध्ये कबीर स्वतःच अनयाच्या प्रेमाच्या पाशामध्ये अधिकच घट्ट अडकत चालला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ऑफिसमध्ये कपल्स कॅम्पेनच्या डिझाईन्सचे क्लायंटकडून कौतुक झाले, तेव्हा कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी आनंदात येऊन त्या रात्री एका आलिशान पंचतारांकित रिसॉर्टमध्ये एका भव्य मास्क थीम सक्सेस पार्टीचे आयोजन केले. ऑफिसच्या संपूर्ण मजल्यावर एक उत्साह आणि धावपळ सुरू झाली होती. कर्मचाऱ्यांमध्ये संध्याकाळच्या पार्टीच्या ड्रेसकोडबद्दल आणि त्या रहस्यमय मास्कबद्दलची चर्चा रंगली होती. कबीरने सकाळी सर्व कर्मचाऱ्यांना सांगून ठेवले होते की सक्सेस पार्टी ही अधिकृत आहे आणि सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. पण कबीरचे संपूर्ण लक्ष फक्त अनयावर होते. अनया पार्टीमध्ये काय घालून येणार, ती कशी दिसणार या विचाराने कबीरचा नेहमीचा शांत आणि गंभीर मेंदू पार चक्रावून गेला होता. रिसॉर्टवरील भव्य वातावरण आणि अनयाची मादक एंट्री. सकाळचे 8 वाजले होते. मुंबईच्या किनारपट्टीवर वसलेल्या त्या अतिशय आलिशान, भव्य 5 स्टार रेस्टॉरंटचा हॉल दिव्यांच्या सोनेरी आणि निळ्या प्रकाशामध्ये उजळून निघाला होता. हॉलमध्ये संत, क्लासिकल, जॅझ संगीत वाजत होते. एका बाजूला महागड्या वाईन्स आणि मॉकटेलचे ग्लास चमकत होते, तर दुसऱ्या बाजूला मखमली पडदे आणि धुक्याची हलकी चादर पसरवणारे स्मोक मशीन्स वातावरण अधिकच रहस्यमय बनवत होते. पार्टीमध्ये आलेले सर्वच अधिकारी आणि कर्मचारी चेहऱ्यावर वेगवेगळ्या डिझाईन्सचे चमकणारे मास्क लावून वावरत होते, ज्यामुळे एकमेकांना ओळखणे थोडे कठीण जात होते. कबीर पार्टीमध्ये सर्वात आधी पोहोचला होता. आज कबीरने अतिशय रुबाबदार अशा ब्लॅक रंगाच्या टक्सिडोमध्ये सूटमध्ये प्रवेश केला होता. गळ्यामध्ये पांढरा शर्ट, कडक बो टाय आणि डोळ्यांवर एक गडद काळ्या रंगाचा व्ही शेप मास्क होता. त्याच्या हातामध्ये वाईनची काच होती आणि चष्म्याच्या मागून त्याची तीक्ष्ण नजर हॉलच्या मुख्य दरवाजावर रोखलेली होती. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि क्लायंट्स कबीरशी हात मिळवून बोलत होते, पण कबीरचे लक्ष फक्त आणि फक्त त्या दरवाजावर येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषावर होते. तेवढ्यात हॉलच्या मुख्य भव्य दरवाजाचे पडदे बाजूला झाले आणि अनयाने पार्टीमध्ये पाऊल ठेवले. अनयाने आज पार्टीसाठी परिधान केलेली ती गडद लाल रंगाची सिल्क साडी आणि त्यावरचे डिझायनर स्लीवलेस ब्लॅकलेस ब्लाऊज, निसर्गाची सर्व सौंदर्य कळा जणू तिच्या रूपातच उतरली होती. साडीचा तो लाल भडक रंग, पाठीवर मोकळे सोडलेले पाण्याचा प्रपात असल्यासारखे लांब सडक केस, ओठांवरची तीच गडद लाल रंगाची ग्लॉसी लिपस्टिक आणि चेहऱ्यावर लावलेला तो अतिशय नाजूक काळ्या जाळीचा लेस रहस्यमय मास्क. अनयाने जशी पार्टीमध्ये एंट्री घेतली तशी हॉलमधील सर्व गाणी, सर्व संभाषणे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे श्वास एका क्षणासाठी तिथेच थांबले. कबीरच्या हातातील वाईनचा काचेचा ग्लास सुटता सुटता वाचला. कबीरच्या नजरेतील तो कडकपणा एका सेकंदामध्ये विरघळला आणि त्याचे डोळे विस्पारले. कबीरच्या कपाळावर हलकासा घाम आला आणि त्याच्या छातीतली धडधड इतकी वेगाने वाढली की त्याला स्वतःचा श्वास रोखावा लागला. चेहऱ्यावर एक मास्क असूनही कबीरने अनयाला तिच्या चालण्यावरून, तिच्या पाठीवरील त्या मोकळ्या केसांवरून आणि तिच्या मोगऱ्याच्या ओळखीच्या सुवासिक दरवळावरून एका सेकंदामध्ये ओळखले होते. ओ माय गॉड अनया! कबीरच्या ओठांमधून अत्यंत अस्पष्टपणे हे शब्द बाहेर पडले. अनयाने हॉलमध्ये प्रवेश करताच बाजूबाजूला नजर फिरवली. तिला काळ्या टक्सिडोमध्ये उभा असलेला, हातामध्ये ग्लास धरलेला कबीर दूरवरूनच दिसला. चेहऱ्यावर मास्क असला तरी कबीरचा तो रुबाबदार देह आणि त्याची ती तीक्ष्ण नजर अनयाला ओळखायला एक क्षणही लागला नाही. अनयाच्या ओठांवर मास्कच्या मागे एक भयंकर, मिश्कील, लाजरीक आणि हुशार हास्य उमटले. तेवढ्यात विहान अत्यंत उत्साहात सिल्वर रंगाचा सूट आणि सिल्वर मास्क लावून अनयाच्या शेजारी आला. वा वा अनया, काय भन्नाट आणि हॉट दिसतेस यार आज. रेड साडीमध्ये तर तू पूर्ण पार्टीचा फोकसच बदलून टाकलास. विहानने टाळी वाजवत कौतुक केले. थँक्यू विहान, तू पण मस्त दिसतोयस, अनया हसत म्हणाली. पण तिची नजर मात्र लांब उभ्या असलेल्या कबीरवरच होती, जो तीक्ष्ण नजरेने विहान आणि अनयाकडेच पाहत होता. तेवढ्यात क्लायंट कंपनीचा एक नवीन, अत्यंत हँडसम आणि उंच डेव्हलपमेंट ऑफिसर रोहन तिथे आला. रोहनने हातामध्ये मॉकटेलचा ग्लास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर गोल्डन मास्क होता.
रोहनची नजर अनयावरून हटतच नव्हती. हाय ब्युटिफुल, आय एम रोहन, या कॅम्पेनचा मुख्य क्लायंट प्रतिनिधी. यू मस्ट बी अनया, राईट? रोहनने अत्यंत स्टायलिश अंदाजामध्ये आपला हात अनयासमोर पुढे केला. हाय रोहन, येस आय एम अनया. अनयाने हस्तांदोलन करत उत्तर दिले. रोहनने अनयाच्या साडीचे आणि तिच्या सौंदर्याचे उघडपणे कौतुक करायला सुरुवात केली. अनया, खरं सांगू तर आज या पार्टीमध्ये तुझ्यासारखी सुंदर मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. व्हॉट अ ग्रेसफुल अँड स्टनिंग ड्रेसिंग. दुरून कबीर हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत होता. कबीरच्या हातातला वाईनचा ग्लास इतक्या जोरात आवळला गेला की काच फुटते की काय असे वाटू लागले. कबीरच्या चेहऱ्यावरचा ताबा सुटत चालला होता. त्याच्या छातीमध्ये मत्सराची, जेलसीची एक प्रचंड मोठी ठिणगी पेटली होती. तो रोहन अनयाच्या अगदी जवळ उभा राहून तिच्या उघड्या पाठीवर नजर टाकून हसून बोलत होता आणि अनया ही मुद्दाम कबीरची रिॲक्शन बघण्यासाठी रोहनच्या जोक्सवर खदखदून हसत होती. कबीर स्वतःशीच फुसफुसला, हा रोहन नक्की काय कामासाठी आलाय इथे, की फ्लर्ट करायला आलाय? आणि अनया, तिला काय एवढा आनंद होतोय त्याच्याशी बोलायला? तेवढ्यात हॉलमधील मुख्य दिव्यांचा प्रकाश मंद झाला. वातावरणामध्ये निळे आणि जांभळे शेड्स पसरले. डीजेने एक अतिशय संत, रोमॅन्टिक आणि मादक गाण्याचे म्युझिक सुरू केले. रोहनने लगेच संधी साधली आणि अनयासमोर आपला हात पुढे केला. अनया, विल यू प्लीज डान्स विथ मी ऑन दिस ट्रॅक? अनयाने एका क्षणासाठी लांब उभ्या असलेल्या कबीरकडे पाहिले. कबीरची नजर रोहनच्या त्या पुढे आलेल्या हातावर खिळली होती आणि कबीरच्या चेहऱ्यावरची रेष न रेष ताणली गेली होती. अनयाने मनातल्या मनात विचार केला, खडूस सर, आता बघा तुमची जळफळाट कशी पीकला पोहोचते. अनयाने हसत रोहनकडे पाहिले. शुअर रोहन, वाय नॉट? अनयाने रोहनच्या हातामध्ये आपला नाजूक हात ठेवला आणि दोघेही डान्स फ्लोअरच्या मध्यभागी गेले. रोहनने अनयाच्या कमरेवर हात ठेवला आणि गाण्याच्या तालावर संतपणे फिरू लागला. हे पाहताच कबीरचा ताबा पूर्णपणे सुटला. कबीरच्या डोक्यावर जणू सनक गेली. तो स्वतः कॉर्पोरेट MD असल्याचा इगो, संयम, शिस्त सगळं काही तिथेच विसरला. कबीरने हातातला ग्लास टेबलवर आपटला आणि तो लांब पावले टाकत गर्दी बाजूला सारत थेट डान्स फ्लोअरच्या दिशेने निघाला. डान्स फ्लोअरवर रोहन अनयाच्या पाठीवरून हात फिरवणार तेवढ्यात एक भक्कम कडक हात रोहनच्या मंगटावर आला आणि त्याने रोहनचा हात अत्यंत जोरात बाजूला झटका मारून दूर केला. रोहन दचकला. ही काय भानगड आहे? कबीरने आपल्या मास्क मागून रोहनच्या डोळ्यामध्ये भयंकर रागाने पाहिलं. एक्सक्यूज मी मिस्टर रोहन, अनया इज माय मुख्य डिझायनर आणि मला तिच्याशी या कॅम्पेनच्या एका तातडीच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. यू कॅन गो नाव. कबीरचा आवाज इतका कडक आणि हुकुमाचा होता की रोहनची बोलतीच बंद झाली. रोहन माघार घेत बाजूला निघून गेला. अनया जागेवरच थबकली. तिच्या ओठांवर मास्कच्या मागे एक भयंकर आनंदाचे आणि मिश्किल हसू उमटले. कबीरने क्षणाचाही विलंब न करता अनयाकडे पाहिले. त्याने अत्यंत हक्काने आणि पॉझिटिव्हपणे आपला मोठा उबदार हात अनयाच्या साडीवरील उघड्या नाजूक कमरेवर घट्ट आवळला आणि दुसऱ्या हाताने तिचा नाजूक हात स्वतःच्या छातीजवळ पकडला. कबीरने एकच झटका मारून अनयाला थेट स्वतःच्या छातीशी खेचले. अनया थेट कबीरच्या टक्सिडो सूटवर येऊन आदळली. कबीरची ती वेगाने चाललेली धडधड आणि त्याच्या शरीराचा तो ओळखीचा सुवासिक परफ्यूम अनयाच्या श्वासामध्ये भरला गेला. हॉलमध्ये गाण्याचे ते रोमॅन्टिक बोल वाजू लागले. केसरिया तेरा इश्क है पिया. कबीर आणि अनया गाण्याच्या तालावर डान्स फ्लोअरवर संतपणे फिरू लागले. कबीरचा कमरेवरचा हात इतका घट्ट होता की अनयाला त्याच्या बोटांचा दाब तिच्या उघड्या त्वचेवर स्पष्ट जाणवत होता. कबीरने अनयाला स्वतःच्या इतक्या जवळ ओढले की दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकांच्या चेहऱ्यावर आदळत होती. कबीरने डान्स करता करता अनयाच्या कानाजवळ आपली मान झुकवली. कबीरचा आवाज भयंकर जड आणि रागाने, प्रेमाने थरथरणारा होता. दुसऱ्या कोणासोबत डान्स करायची हिंमत कशी झाली तुझी? कबीरने कानाजवळ फुसफुसत विचारले. अनयाने मान थोडी वर केली. तिचे डोळे कबीरच्या मास्कमधील डोळ्यांमध्ये गुंतले होते. अनयाने मुद्दाम लाजरीक पण खोडकर आवाजामध्ये म्हटले, का सर, तुम्ही तर लांब उभे राहून फक्त बघत होता. मग रोहनने विचारलं तर मी गेले. त्यात तुमचं काय जातंय? माझं काय जातंय? कबीरने तिची कंबर अजून थोडी स्वतःकडे खेचली, ज्यामुळे अनयाचे ओठ कबीरच्या कॉलरला जाऊन भिडले. अनया, तू फक्त आणि फक्त माझी आहेस. मला आवडत नाही तू दुसऱ्या कोणाच्याही इतक्या जवळ गेलेलं. अनया अंधारात हसली. फक्त तुमची डिझायनर सर, की अजून दुसरं काही? अनयाने थेट कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहत विचारले. कबीर त्या प्रश्नाने एका सेकंदासाठी थिजला गेला. त्याच्या चेहऱ्यावरची ती कडक छटा विरघळली आणि त्याच्या नजरेमध्ये अथांग, अमर्याद प्रेम ओसंडून वाहू लागले. कबीर काहीच बोलू शकला नाही. तो फक्त डान्स करता करता अनयाच्या लाल साडीतील त्या नखरेबाज रूपाकडे पाहत राहिला. कबीरच्या हाताची बोटे अनयाच्या पाठीवरील उघड्या त्वचेवर हलकीशी फिरली, ज्यामुळे अनयाच्या अंगावरून सरसरून काटा आला. डान्स संपला.
हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, पण कबीरने अनयाचा हात सोडला नाही. कबीर तिला गर्दीपासून दूर रिसॉर्टच्या मागील बाजूस असलेल्या एका शांत, धुक्याने भरलेल्या ओपन टू स्काय बाल्कनीमध्ये घेऊन गेला. तिथे समुद्राच्या लाटांचा संत आवाज येत होता आणि रात्रीचा गार वारा सुटला होता. बाल्कनीमध्ये कोणीही नव्हते. वातावरणामध्ये फक्त दिव्यांचा मंद पिवळा प्रकाश आणि धुकं होतं. कबीरने अनयाला बाल्कनीच्या रेलिंगपाशी नेऊन उभे केले. कबीर अजूनही अनयाच्या अगदी जवळ उभा होता. कबीरच्या छातीचे ठोके अजूनही वेगाने पडत होते. कबीरने हळूच स्वतःच्या चेहऱ्यावरचा काळा मास्क काढून बाजूला ठेवला. कबीरचा तो हँडसम, लाल झालेला चेहरा आणि चष्म्यातून दिसणारी ती ओढ स्पष्ट दिसत होती. कबीरने आपला हात पुढे केला आणि अत्यंत हळुवारपणे, जणू एखादी नाजूक काचेची बाहुली हाताळत असल्यासारखे अनयाच्या चेहऱ्यावरचा तो काळ्या जाळीचा मास्क हळूच बाजूला सारला. अनयाचा तो लाल ओठांचा, काजळाच्या भाल्यांनी भरलेला अत्यंत सुंदर चेहरा कबीरच्या समोर उघडा पडला. कबीरचा श्वास वेगाने चालू लागला. त्याने अनयाच्या नाजूक गालाला आपल्या मोठ्या उबदार हाताने स्पर्श केला. कबीरची अंगठी अनयाच्या गालाला थंड स्पर्श करून गेली. अनया, तू आज भयंकर सुंदर दिसतेस. आज माझा स्वतःवरचा ताबा सुटतोय. कबीरचा आवाज अत्यंत हळवा झाला होता. कबीर हळूहळू अनयाच्या चेहऱ्याजवळ झुकू लागला. कबीरचे ओठ अनयाच्या लाल रंगाच्या रसरशीत ओठांवर खेळले गेले. अनयानेही तिचे डोळे हलकेच मिटून घेतले. दोघांचे श्वास एकमेकांमध्ये मिसळले होते. कबीर तिचे ओठ टिपणार अगदी 1 मिलीमीटरचे अंतर उरले होते आणि नेमका याच रोमॅन्टिक क्षणी बाल्कनीचा दरवाजा जोरात उघडला आणि वेटर हातामध्ये वाईनची बाटली घेऊन आतमध्ये आला. सर, वाईन रिफिल करू का? वेटरने मोठ्या आवाजामध्ये विचारलं. त्या आवाजाने कबीर आणि अनया वीज पडल्यासारखे दचकून मागे सरकले. कबीरने घाईघाईने चष्मा नीट केला आणि तोंड फिरून समुद्राकडे पाहत खोकला. नो नो थँक्यू, यू कॅन गो. वेटर निघून गेला. अनयाने ओठांवर हात ठेवून हसू दाबले. कबीरचा चेहरा लाजिन आणि संकोचाने भयंकर लाल झाला होता. कबीरचा तो निसटलेला रोमांस आणि ऐनवेळी झालेला गोंधळ पाहून अनयाला प्रचंड मजा वाटली. रात्रीचे 12 वाजता पार्टी संपली. कबीरने स्वतः अनयाला तिच्या घरापाशी गाडीने सोडले. गाडीमध्ये संपूर्ण रस्ताभर दोघांमध्ये गोड लाजरी शांतता होती. अनया घरामध्ये आली. तिने लाल साडी उतरवली आणि फ्रेश झाली. आज पार्टीमध्ये घडलेला तो पॉझिटिव्ह डान्स, बाल्कनीमध्ये कबीरने गालाला केलेला तो उबदार स्पर्श आणि तो ऐनवेळी हुकलेला किस, हे सगळं आठवून अनया गॅलरीमध्ये उभी राहून स्वतःशीच लाजत होती. तिने फोन काढला. आपल्याला कबीरची अजून थोडी फिरकी घ्यायची होती, म्हणून तिने काव्याच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन अत्यंत खोडकर आणि रोमॅन्टिक मेसेज टाईप केला. काव्य, आज आमची रिसॉर्टवर मास्क पार्टी होती. मी आज एक सुंदर लाल रंगाची साडी नेसली होती. पार्टीमध्ये एका दुसऱ्या मुलाने मला डान्ससाठी विचारलं, पण कबीर सरांनी मला धक्का मारून बाजूला केलं आणि मला स्वतःच्या छातीशी घट्ट ओढून घेतलं. काव्य, कबीर सरांनी आज माझ्या कमरेवर हात ठेवून माझ्यासोबत असा काही रोमॅन्टिक डान्स केला ना की माझा श्वासच रोखला गेला. डान्सनंतर ते मला बाल्कनीमध्ये घेऊन गेले. त्यांनी माझा मास्क काढला आणि मला किस करायलाच आले होते, पण ऐनवेळी वेटर आतमध्ये आला आणि कबीर सर भित्र्यासारखे मागे सरकले. काव्य, कबीर सर खऱ्या आयुष्यामध्ये एवढे पॉझिटिव्ह आणि रोमॅन्टिक आहेत, तर मग माझ्यासमोर थेट कबुली का देत नाहीत? आज तर मी पूर्णपणे त्यांचीच झाले होते. मेसेज सेंड करून अनया उशीमध्ये तोंड लपवून खुश होऊन हसू लागली. तिकडे कबीर आपल्या फ्लॅटवर पोहोचला होता. त्याने टक्सुडो सूट काढला आणि तो सोफ्यावर टेकून बसला होता. त्याने फोनवर अनयाचा हा मेसेज वाचला. मेसेज वाचताच कबीरच्या ओठांवर एक अथांग, अत्यंत लाजरीक आणि प्रेमाने भरलेले हास्य उमटले. अनयाने लाल साडीमध्ये त्याच्यावर केलेली जादू कबीरच्या डोक्यातून अजूनही उतरली नव्हती. कबीरने काव्य बनून अत्यंत हळवा आणि पॉझिटिव्ह रिप्लाय टाईप केला. अनया, आज त्या लाल साडीमध्ये तू फक्त कबीर राज्याध्यक्षच नाही, तर या काव्याचेही भान हरपायला लावले आहेस. कबीर सरांचा तो पॉझिटिव्हपणा खोटा नव्हता. तो वेटर आला नसता तर आज कबीर सरांनी तुला नेहमीसाठी स्वतःचे बनवून घेतले असते. अनयाने हा मेसेज वाचला आणि तिचे डोळे चमकले. तिने लगेच रिप्लाय दिला. पण काव्य, मला एक सांगा ना, कबीर सर खरोखरच माझ्यावर एवढे प्रेम करतात का, की हा फक्त माझा भ्रम आहे? कारण ऑफिसमध्ये ते पुन्हा अचानक खडूस बनतात. उद्या सकाळी पुन्हा कडक बॉस बनून माझ्यावर ओरडतील. तुम्ही कबीर सरांना ओळखता का? ते नक्की काय विचार करत असतील माझ्याबद्दल? कबीरने सोफ्यावरून उठून खिडकीपाशी जात हसून टाईप केले. अनया, तो भ्रम नाही, ते 100% सत्य आहे. कबीर राज्याध्यक्ष तुम्हाला जगातील कोणासोबतही वाटून घेऊ शकत नाहीत. त्यांची ती जळफळाट हीच त्यांच्या निष्पाप प्रेमाची पावती आहे. ते कडक दिसतात, पण आतून फक्त तुमच्या एका गोड शब्दासाठी भुकेलेले आहेत. अनयाने गादीवर लोळत तोंडावर उशी ठेवून मोबाईलवर टाईप केले. अरे वा काव्यजी, तुम्ही तर कबीर सरांचे वकील बनल्यासारखे बोलत आहात. मला तर कधी कधी संशय येतो, तुम्ही कबीर सरांचे गुप्तचर तर नाहीत ना?
एवढ्या बारकाईने कबीर सरांच्या मनातील जळफाट तुम्हाला कशी कळते की तुम्ही स्वतःच त्यांच्या जागी राहून विचार करताय? हा मेसेज वाचत कबीरच्या घशाला क्षणामध्ये कोरड पडली. त्याच्या हातातून फोन सुटता सुटता वाचला. कबीरने घाईघाईने चष्मा नीट केला आणि थरथरत्या बोटांनी सावरून टाईप केले. अहो अनया, असला भयंकर संशय घेऊ नका. मी एक कवी आहे. माणसाचे मन आणि भावना वाचणे हे माझे कामच आहे. कबीर सरांचे डोळे आणि त्यांची तडफड कोणालाही सहज दिसेल. हे सांगा, अंधारातील त्या स्पर्शानंतर आणि त्याच्या डान्सनंतर तुमचे मन कबीर सरांकडे झुकले आहे की नाही? अनयाने कबीरची उडालेली ही भंभेरी वाचून रूममध्ये एकटीनेच मोठा हसरा सुरात आणला. तिने मोबाईलवर टाईप केले. झुकले तर आहे काव्य, अगदी मनापासून. कबीर सरांचा तो उबदार स्पर्श, त्यांची ती धडधड, मला वाटते की मला माझं वास्तव सापडले. पण तरीही मी कबीर सरांना सहजासहजी सोडणार नाही. जोपर्यंत ते स्वतःहून चष्मा काढून माझ्या डोळ्यांमध्ये पाहून कबुली देत नाहीत, तोपर्यंत मी त्यांची अशीच फिरकी घेत राहणार. काय मग काव्यजी, तुमची मदत लाभेल ना मला कबीर सरांची अजून तडफड वाढवायला? कबीरने अनयाचा हा खोडकर मेसेज वाचला. त्याच्या ओठांवर एक अथांग, पराभूत पण प्रचंड रोमॅन्टिक हसू उमटले. कबीरने आपल्या कवी मनाला आणि प्रेमाला साक्षी ठेवून शेवटी टाईप केले. नक्कीच अनया, काव्य नेहमीच तुमच्या या खेळामध्ये सोबत असेल. कारण कबीर राजाध्यक्ष जितका तडपडेल तितकेच त्याचे प्रेम अधिक निखरून समोर येईल. आता शांतपणे झोपा आणि उद्याच्या एका नवीन सुंदर दिवसाची वाट पहा. मेसेज सेंड करून कबीरने फोन छातीशी लावला आणि बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहिला. कबीरची खरी ओळख अजूनही सुरक्षित होती. अनया खऱ्या आयुष्यामध्ये कबीरच्या प्रेमामध्ये पूर्णपणे अडकली होती आणि ऑनलाईन जगामध्ये काव्य बनून तिची फिरकी घेताना कबीर स्वतःच तिच्या प्रेमाच्या पाशामध्ये अधिकच घट्ट बांधला गेला होता.